एक और बड़ा दिन और देऊळ बंद 2 और एक बड़ा कारनामा। हर एक दिन ये फिल्म एक रिकॉर्ड बना रही है भाई। मराठी फिल्मों का मतलब मैं क्या बोलूँ भाई, जिस लेवल पे एक कलेक्शंस आ रहे हैं ना देऊळ बंद 2 के, तारीफ़ करूँ उतनी कम है। और एक्चुअली ट्रैवलिंग की वजह से मेरी वॉइस आपको बहुत ही अभी ये लग रही होगी, बट 50 करोड़ तक का तो वो पोस्टर मैंने देखा था। उसके बाद का कलेक्शन इन्होंने लाया है या नहीं उसके बारे में बात करेंगे। और कल कितना हुआ और आज कितना होने वाला है कलेक्शन, उस पर थोड़ी चर्चा करते हैं। सबसे पहले तो मैं आपको ये बता दूं कि रिकॉर्ड कुछ ऐसा है कि अभी भी 4-4 हज़ार टिकट पर आवर बुक हो रहे हैं इस फिल्म के। और मैंने ये बोला है कि ये फिल्म और 2 वीक तो शांत होने से मुझे लगती नहीं है, शांत होगी नहीं लग रहा है। हो सकता है हो भी जाए आगे, बट एट प्रेजेंट नहीं लगता है जिस लेवल पे इसके कलेक्शंस आ रहे हैं। ओके, अब आते हैं मेन मुद्दे पे कि देऊळ बंद 2 का कल का कलेक्शन कितना हुआ है। मैं आपको बताऊँ, मंडे था और मंडे होने के बाद भी अगर आपकी फिल्म सिर्फ 16% का ड्रॉप कर रही है, सिर्फ 16% का ड्रॉप संडे और मंडे में, जो कि देयर आर मेनी रिपोर्ट्स, नहीं फ्राइडे की तुलना में कंपेयर की थी, ओके फाइन, तो भी बहुत बड़ी बात है। तो मंडे इसका ऑलमोस्ट 3 करोड़ के आसपास गया, यानी कि 53 करोड़ के आसपास इसका कलेक्शन हुआ होगा। अब आते हैं कि आज का दिन क्या होगा देऊळ बंद का। बड़ा दिन है आज, और कलेक्शन कितने होंगे। कुछ जगह पे 99 रुपीज़ का टिकट है क्या, एट प्रेजेंट तो नहीं पता, लेकिन मैं आपको ये बता देता हूँ आज इस फिल्म ने अब तक 75 लाख का क्रॉस कर लिया है कलेक्शन। अकॉर्डिंग टू सैकनिल की 2.6 करोड़ कल गई थी, आज अकॉर्डिंग टू सैकनिल की जाएगी 2.4 करोड़ या 2.25 करोड़ समथिंग। जो मेरे पास इसके आंकड़े हैं वो मैं आपको ऑफिशियल ट्विटर से बता देता हूँ। सैकनिल कम दिखा रहा है मुझे पता है, और प्रोड्यूसर फिगर के साथ ही मैं जाऊँगा, प्रोड्यूसर ने कितना दिखाया है वो भी बताऊँगा। और ये फिल्म अपना ऑलरेडी बजट वजट सब कुछ क्रॉस कर चुकी है, और उससे भी बहुत बड़ा ये ब्लॉकबस्टर हो चुकी है। इसलिए मुझे नहीं लगता है कि आप लोगों को इस फिल्म को लेकर इतना ज़्यादा टेंशन लेने की ज़रूरत है। ओके, जो लोग इसके कलेक्शंस को लेकर टेंशन ले रहे थे, हाँ आपने टेंशन लेना चाहिए इस मामले में कि किसके किसके ये रिकॉर्ड तोड़ेगी या नहीं तोड़ पाएगी। क्या सारे रिकॉर्ड तोड़ेगी मराठी लैंग्वेज के, ये टेंशन आप ले सकते हो भाई। कल ट्विटर का जो आंकड़ा था वो भी ऑलमोस्ट 2.6 करोड़ था, मतलब सैकनिल सही था कल, यानी कि प्रोड्यूसर फिगर भी वैसा ही आया होगा। समथिंग अराउंड 54 करोड़ से 55 करोड़ का आज कलेक्शन, ऑलरेडी 1.1 करोड़ कलेक्शन हो चुका है आज का। मुझे लग रहा है कि 2.5 करोड़ आ सकता है, यानी कि आज 55 करोड़ पे ये नेट में जा रही है। एक बहुत बड़ा रिकॉर्ड इस फिल्म ने वापस बना लिया। मराठी में आप करते हैं थोड़ा सा बात कि क्या हुआ है क्या नहीं, हर एक ऑडियन्स को ये पता होना चाहिए कलेक्शन। सो सगळ्यात पहिले तर मित्रांनो, या चित्रपटाचं जे पोस्टर आलेलं ते आय थिंक काल आलेलं, परवापर्यंतचं आलेलं, आज अजून कदाचित पोस्टर नाही आलं आहे। कालचं पोस्टर होतं जे परवापर्यंतचं कलेक्शन होतं ते 50 करोड समथिंग होतं। काल ऑलमोस्ट 2.6 करोड्सच्या आसपास 2.6 कोटी करोड्स कलेक्शन आलेलं, आणि ऑलमोस्ट आज तर म्हटलं जातं की 2.4 किंवा 2.5, म्हणजे कालचा आणि आजचं मिळून जर विचार केला तर 5 करोड येत आहे 2 दिवसाचे। 55 करोड नेट कलेक्शन हा चित्रपट जातो आहे आज कन्फर्म। आता प्रश्न हा आहे की मला नाही वाटत की हा 2 वीक थांबणार आहे, कलेक्शन येत राहील। खूप स्लाईट मार्जिनल ड्रॉप आला आहे चित्रपटात, आणि तो ड्रॉप काय आश्चर्य नाही आहे। मंडे होता, आज ट्यूजडे, तर सोमवार असो मंगळवार असो, ड्रॉप काय आश्चर्याची गोष्ट नाही। पण हा चित्रपट 75 करोड तर नक्की करणार आहे नेटमध्ये, एवढी गॅरंटी आहे। प्रश्न हा आहे की काय नक्की 100 करोड करेल का,
की 75, 80, 85 राहून जाईल. हे याचं उत्तर आपल्याला केव्हा मिळेल माहिती का मित्रांनो? शुक्रवार जेव्हा येईल, कोणता येतो आहे मराठी चित्रपट पुढच्या शुक्रवारी, पहिला तो एक पॉईंट आहे. किती जास्त स्क्रीन्स घेतो आहे, कारण मराठीमध्ये या चित्रपटाला टक्कर देणारा जर कोणी चित्रपट नसेल येणार तर याचे शोज तेवढे कमी नाही होणार. हां, ऑब्व्हियसली थोडे शोज कमी होतील, कारण हिंदी फिल्मचे फिल्म इंडस्ट्रीचे 2 चित्रपट येत आहे, तेलुगू फिल्म इंडस्ट्रीचा 1 चित्रपट येतो आहे, तर त्यानुसार होतील. पण याला सगळ्यात जास्त धोका त्या चित्रपटांपासून नाही आहे. धोका नाही आहे, ऑलरेडी ब्लॉकबस्टर झाला आहे. पण जर तुम्हाला कोणता रेकॉर्ड तोडायचा असेल, त्यासाठी या चित्रपटाला कमीत कमी अजून 2 वीक जबरदस्त तऱ्हेने जर ऑडियन्स मिळते, 2-2.5 वीक किंवा 3 वीक, जी की मला वाटतं की मिळेल, तर अर्थातच हा चित्रपट 80 करोड प्लस नेटमध्ये तर जाईलच. होऊ शकतं की 100 करोड प्लस नेटमध्ये पण जाऊ शकतो. आता हे वेळ सांगेल. ॲट प्रेझेंट इट्स नॉट दॅट इझी टू, काय म्हणतात त्याला, एक तऱ्हेने जो एक लोकांचा कौल आहे ना, तो केव्हापर्यंत या चित्रपटाला ते दमदार सपोर्ट करतील, हा आत्ता त्यांचं ते एक ओळखणं ती गोष्ट ते थोडं कठीण आहे. कारण ज्या पद्धतीने चित्रपट चालला आहे, कारण मराठीमध्येच फक्त रिलीज झाला आहे, आणि ज्या पद्धतीने सोमवार गेला आहे हा इतका जबरदस्त गेला आहे की हा एक क्लू देतो आहे की हा चित्रपट, कारण सोमवारी 2.6 करोडच्या आसपास कलेक्शन येणं, ऑलमोस्ट क्लोज टू 3 करोड्स, हे काहीतरी वेगळंच दाखवतं आहे. हे म्हणजे काहीतरी वेगळंच इन द सेन्स हा चित्रपट अनप्रेडिक्टेबल आहे अजून कलेक्शन, आणि हे पण दिशा दाखवत आहे की हा चित्रपट अजून संपला नाही आहे, किंवा हा आता एंडिंग टोटलवर नाही आहे. इट्स लाईक मध्यांतर म्हणतो ना आपण, अजून बराच वेळ आहे. म्हणून इट्स नॉट दॅट इझी टू प्रेडिक्ट लाईफ टाईम कलेक्शन ॲट प्रेझेंट, तर मुश्किल आहे करणं. सो आय थिंक किती होईल किती नाही जे लोक विचारत आहे, कशाला चिंता करताय यार, आहे ना, उलटा एन्जॉय करा ना. इतके जबरदस्त कलेक्शन्स होत आहेत आणि इतकं मराठी फिल्म इंडस्ट्रीला मान मिळतो आहे, सन्मान मिळतो आहे, उलटा एन्जॉय करा. याचा नको तोडायला रेकॉर्ड, त्याचा नको तोडायला म्हणण्यापेक्षा इनफॅक्ट सगळे रेकॉर्ड तोडू तर द्या. रेकॉर्ड बनेल तर अजून तोडायला पुढच्या वेळेला जास्त मजा येईल, मला तरी असं वाटतं. बघू आता. देर आर मेनी पीपल जे म्हणत आहे की देऊळ बंद 1 जास्त चांगला होता. अरे बाबा, मी थोडंफार ॲग्री करतो, नो डाऊट की होता, पण आता पार्ट 1ची ॲप गेली ना बाबांनो, पार्ट 2ला आता मूव्ह ऑन करावं लागेल ना. फ्रँचायझीमुळेच चालतो हे पण मी ॲग्री करतो आहे. बऱ्याचशा गोष्टी फ्रँचायझीमुळे चालतात, पण मग चूक काय आहे? चित्रपट वाईट तर नाही आहे, नाही तर इतकी गर्दी तर नसती. कॅश ग्रॅब प्रकार नाही आहे मित्रांनो. चित्रपट वाईट नाही आहे. तुम्ही पार्ट 1शी कम्पेअर करायला जाल तर मी तुम्हाला काय म्हटलं रिव्ह्यूमध्ये पहिल्याच दिवशी, डोंट कम्पेअर विथ पार्ट 1. पार्ट 1 वेगळा म्हणून बघा, पार्ट 2 वेगळा म्हणून बघा, मग तुमची मर्जी कम्पॅरिझन करायचं का नाही. आणि ते म्हणतात ना, ओल्ड इज गोल्ड, फर्स्टची बात वेगळी असते. ह्याचा अर्थ हात आणि नाही की भूतकाळातच राहून जगा असं. सो एन्जॉय.